पोलीस महाभरती 2024चा जो क्वेश्चन पेपर आहे तो आज आपण सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न बघा काय आहे. सन 2023चा 18वा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला होता? याच्यामध्ये ऑप्शन आहेत बाबासाहेब पुरंदरे, आशा भोसले, अप्पासाहेब धर्माधिकारी आणि अशोक सराफ. बघा त्यांनी मुद्दाम अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा थर्ड ऑप्शन दिलेला आहे कारण त्यांना 2022चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2023चा कोणाला देण्यात आला तर अशोक सराफ जे आपले एक नट आहेत, महानट आहेत मराठी सिनेसृष्टीतले, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 2023चा. यापुढे जाऊन जर तुम्हाला ह्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं की 2024चा कोणाला देण्यात आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे राम व्ही सुतार. आपली स्टॅच्यू ऑफ सरदार वल्लभभाई पटेल जी आहे गुजरातमध्ये बनलेली, ती यांनी बनवलेली, ते एक शिल्पकार आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 2024चा कोणाला देण्यात आला आहे राम व्ही सुतार, 23चा कोणाला देण्यात आला होता अशोक सराफ. याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2024 कोणत्या जिल्ह्यात आयोजित केले होते? तर याचं सिंपल उत्तर आहे अमळनेरला हे साहित्य संमेलन झालं होतं. आणि अमळनेर कोणत्या जिल्ह्यात आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये अमळनेर आहे. याचं उत्तर येणार जळगाव क. आणि उद्घाटन समारंभ 2025चं जे साहित्य संमेलन होतं त्याचं झालं होतं, त्यासाठी नरेंद्र मोदीसुद्धा आले होते. आणि ते कुठे झाले होतं तर बघा 21 फेब्रुवारी 2025 रोजी शरद पवार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अध्यक्ष होत्या तारा भवाळकर. हे झालं होतं विज्ञान भवन नवी दिल्ली. म्हणजे यावर्षी तुम्हाला जर सेम प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर येणार नवी दिल्ली. पुढचा प्रश्न बघा. स्ट्रेट फ्रॉम द हट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर हे आत्मचरित्र आहे कपिल देव यांचं. कपिल देव एक क्रिकेटर आहेत, ते आपले भारताचे माजी कॅप्टनसुद्धा होते. आणि तुम्ही हे पुस्तक पाहू शकता, स्ट्रेट फ्रॉम द आर्ट, कपिल देव यांचं पुस्तक आहे. म्हणजे याचं उत्तर येणार क. नंतर खालीलपैकी राष्ट्रीय मतदार दिवस कोणता? राष्ट्रीय मतदार म्हणजे नॅशनल वोटर्स डे. आपण जे मतदान करतो निवडणुकांसाठी त्याचा एक तो दिवस आहे आणि ती तारीख आहे 25 जानेवारी. म्हणजे याचं उत्तर येणार क. पुढे जाऊया. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक कोण? तर या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक आहे प्रवीण तरडे. पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण? महाराष्ट्र राज्य महिला आयोग म्हणजे महिलांना कधी त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा कंप्लेंट असेल वगैरे, जसं की डोमेस्टिक व्हायलन्स वगैरे झालं तर त्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची मदत घेऊ शकतात. महिलांवर कोणतेही होणारे जे अन्याय असतील त्याचा विरोध करण्यासाठी. आणि त्याच्या अध्यक्षा सध्या आहेत रुपाली चाकणकर. क याचं उत्तर असेल कारण हा पेपर 2024चा होता त्यामुळे. बर्डी ही संज्ञा खालीलप्रमाणे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बर्डी म्हणजे हा वर्ड जसं आपण क्रिकेटमध्ये बोलतो की स्टंप, नंतर षटकार किंवा चौकार, आऊट ह्या संज्ञा असतात, तसं बर्डी ही एक गोल्फशी संबंधित संज्ञा आहे किंवा एक टर्म आहे जी गोल्फमध्ये यूज केली जाते, त्याला बोलतात बर्डी. नंतर सन 2024मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतास किती पदक मिळाले? पॅरिस येथे जी ऑलिम्पिक झाली होती त्यामध्ये भारताला एकही गोल्ड मिळाला नव्हता. सिल्वर एक मिळाला होता आणि 5 ब्रॉन्झ मिळाले होते. म्हणजे टोटल झाले 6. तर याचं उत्तर येणार 6. पुढे जाऊया. 9वा. कितव्या घटनादुरुस्तीनुसार मतदारांचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले? द 61st अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे 61वी जी अमेंडमेंट होती म्हणजे घटनादुरुस्ती, त्यानुसार आधी मतदाराचं वय 21 होतं, म्हणजे ते कमी करण्यात आलं की मतदार आता सुज्ञान झालेले आहेत त्यामुळे त्यांचं वय कमी करण्यात आलं, 18 वर्ष करण्यात आलं. याचं उत्तर येणार ड. पुढे जाऊया आपण. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण? तर यांचं उत्तर आहे रश्मी शुक्ला. श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर बघा भगतसिंग कोश्यारी हे 2019 ते 23 महाराष्ट्राचे राज्यपाल होते. रमेश बैस हे 18 फेब्रुवारी 2023 ते 30 जुलै 2024. म्हणजे याचं उत्तर रमेश बैस येणार कारण हा 2024चा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि आता जर तुम्हाला प्रश्न विचारला तर याचं उत्तर येणार CP राधाकृष्णन, जे आता सध्याचे करंट विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण? तर स्वामीनाथन आयोग तुम्ही ऐकलं असेल, ते जे डॉक्टर MS स्वामीनाथन आहेत ते भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. 2024चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? 2024चा भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे बघा, हा मिळाला होता 5 जणांना. त्यांचं नाव लक्षात घ्या. कर्पूरी ठाकूर, LK आडवाणी, PV नरसिम्हा राव, चरण सिंग आणि MS स्वामीनाथन. आता याच्यामध्ये बघा कोणाकोणाचं नाव आहे.
लालकृष्ण अडवाणी म्हणजे एल के अडवाणी. PV नरसिंहराव बघा यांचं पण नाव आहे. MS स्वामीनाथन आहे. वरील सर्व याचं उत्तर येणार. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संस्था जपानमधील टोकियोमध्ये कोणी स्थापन केली? याचं उत्तर आहे रास बिहारी बोस. हा त्यांचा फोटो आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग स्थापन केली होती जपानमध्ये. सन 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. सिंपल उत्तर आहे मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड याचं उत्तर आहे. मॉन्टेग्यू चेम्सफर्ड हा बघा सुधारणा कायदा 1919चा. कोलोराडो हे वाळवंट कोणत्या खंडामध्ये? कोलोराडो इज लोकेटेड इन नॉर्थ अमेरिका. नॉर्थ अमेरिका. आता नॉर्थ म्हणजे काय? नॉर्थ म्हणजे उत्तर अमेरिका. याचं उत्तर येणार लिसा या विषाणूमुळे कोणता रोग होतो? यामुळे रेबीज होतो. रेबीज. द नेम ऑफ द डिसीज कॉज बाय रेबीज व्हायरस लिझा व्हायरस इज रेबीज. म्हणजे जो लिझा व्हायरस आहे ना, त्याच्यामुळे रेबीज होतो. जसं आपल्याला कुत्रा वगैरे चावलं तर रेबीज होतो ना, तो कोणता विषाणू असतो? याचं नाव असते लिसा. धुण्याचा सोडा याचे रासायनिक नाव बघा. धुण्याच्या सोडाचे रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट. आणि जो खाण्याचा सोडा असतो तो बायकार्बोनेट. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवू शकता, धुण्याचा कार्बोनेट, खायचा आहे तो बायकार्बोनेट. याचं उत्तर येणार महाराष्ट्रातील टिंबटिंब धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव देण्यात आले आहे बघा. यशवंत सागर द रिझर्वायर क्रिएटेड बाय द 56.4 मीटर हाय अर्थ कम कॉन्क्रीट ग्रॅव्हिटी डॅम भीमा रिव्हरवर जो बनवलेला आहे, ज्याला उज्जैनी डॅमसुद्धा बोलतात. आणि महाराष्ट्रातील टिंबटिंब धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर नाव दिले तर उज्जैनी. याचं उत्तर ड. महाराष्ट्र विधानसभेची एकूण सदस्य संख्या किती आहे बघा. याची आहे 288 विधानसभेची टोटल जी सदस्य संख्या आहे. मासुंदा तलाव ठाणे म्हणजे सिटी ऑफ लेक म्हणून ओळखला जातो. तर मासुंदा तलाव जो आहे तो आपला ठाण्यामधला तलाव आहे, ज्याला आपण तलावपाली देखील असं म्हणतो. ठाणे स्टेशनच्या बाजूलाच हा तलाव आहे. संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध शहर कोणते? संत्रा म्हणजे नागपूर. बारीक पोरांना माहिती याचं उत्तर. नंतर बघा, आता त्यांनी ना इथे आदिवासी जाती जमाती आणि त्यांचे जिल्हे आहेत यांची जोड्या लावायला सांगितलं. तर ही तुम्ही लिस्ट आहे ती वाचून घ्या बघा. ठाण्यामध्ये आहे ना वारली लोक राहतात. मग डचं उत्तर जरब आहे बघा. कशामध्ये ला कशामध्ये आहे बघा. म्हणजे हा ना, इकडे खाली नका बघा. ला 2 शेवटच्या पर्यायामध्येच आहे. म्हणजे तुम्हाला एवढं माहिती असतं की ठाण्यामध्ये वारली लोक राहतात, तरी पण हा प्रश्न ते तुमचा सॉल्व्ह झाला असता. नंतर अजून आपण बघूया बघा. गोंड लोक चंद्रपूर गडचिरोलीमध्ये राहतात. भिल्ल जे आहेत ते धुळे व नंदुरबार, म्हणजे याला 3 दिलेला आहे बला. आणि कोकरू जे ते अमरावती, म्हणजे कला ती 1 बघा. कला 1 आणि वारली ठाणे 2. तर हे झाले 25 प्रश्न. अजून 2 प्रश्न बाकी आहेत, थांबा जरा. गन पावडर हे खालीलपैकी कशाचे संमिश्रण आहे बघा. गंधक, कोळसा आणि पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट, चारकोल म्हणजे कोळसा आणि सल्फर म्हणजे गंधक, या 3 गोष्टी गन पावडरमध्ये असतात. सोडियम क्लोराईड नसतो, HCl नसतो त्याच्यामध्ये. मग याचं उत्तर अ, ब, क. तर हे झाले आपले 25 प्रश्न. पुढचे 25 प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये.